मी डॉक्टर कल्पना संदीप गायकवाड ENT सर्जन आहे. संकल्प चिल्ड्रन्स आणि ENT हॉस्पिटल येथे मी गेले 10-11 वर्षापासून कार्यरत आहे. मी आज नाकातून येणारा रक्तस्राव म्हणजेच नेझल ब्लिडिंग, ज्याला आम्ही मेडिकल टर्ममध्ये इपिस्टॅक्सिस असे म्हणतो, ह्याबद्दल बोलणार आहे. पुन्हा रक्तस्राव झाला, पेशंटला हे सर्व उपचार करूनही रक्तस्राव झाला, तर मात्र तुम्ही हॉस्पिटलला अप्रोच करणं गरजेचं आहे. मेडिकल लँग्वेजमध्ये आम्ही ह्याला इमर्जन्सी समजतो ENT सब्जेक्टमध्ये, ज्यामध्ये नाकातून जर रक्तस्राव होत असेल आणि तो थांबतच नसेल तर लवकरात लवकर तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊन डॉक्टरांना दाखवणे गरजेचे आहे. जसं आपण बघितलं की काही कारणं जशी की नाकाला मार लागणे, नाकाची त्वचा कोरडी पडणे किंवा नाकामध्ये बोट घालणे, नाकाला पुन्हा पुन्हा सर्दी किंवा काही ॲलर्जिक गोष्टींमुळे शिंका जास्त येऊन आपण त्या नाक चोळणे, ह्या गोष्टींमुळे रक्तस्राव हा सुरू होऊ शकतो. ब्लड प्रेशर किंवा आर्टेरिओस्क्लेरोसिस, काही शरीरातले काही वेगळे आजार असतात किंवा ब्लिडिंग डिसऑर्डर, ही सर्व कारणांमुळे रक्तस्राव हा होऊ शकतो. आता काही आपण तपासण्या करू शकतो. ज्यावेळेला पेशंट OPDमध्ये येतात आणि अशा प्रकारचा रक्तस्राव होतो, त्यावेळेला काही टेस्ट करणं गरजेचं असेल तरच आम्ही करतो. पण सर्वप्रथम आम्ही पेशंटला रक्तस्राव बंद करण्यासाठी ट्रीटमेंट देतो. जसं की आपण घरी जे उपचार करतो आहोत तसेच आम्ही हॉस्पिटलमध्येही करतो. पेशंट आल्या आल्या त्याचं नाक प्रेशर देऊन किंवा 2 बोटांच्या मध्ये असं पकडून पिंचमध्ये त्याला प्रेशर देऊन आपण ते रक्तस्राव थांबवण्याचा प्रयत्न करतो. जसं मी सांगितलं 3 ते 5 मिनटं आपण हे प्रेशर देत असतो. जर प्रेशरनी रक्तस्राव नाही थांबला तर आम्ही त्याची एक्झामिनेशन करतो, म्हणजेच नाक पूर्ण आतून बघून घेतो. आयदर OPDमध्ये किंवा ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन दुर्बिणीच्याद्वारे पूर्ण नाकाची आम्ही तपासणी करतो. रक्त ज्या पॉईंटपासून येत आहे तो पॉईंट टार्गेट करणं फार महत्त्वाचं आहे. तर नाकाच्या मध्यभागी नाकाचा पडदा किंवा नेझल सेप्टम आम्ही ज्याला म्हणतो, हे असते. त्याच्यावरती रक्तवाहिन्यांचे जाळे तयार झालेले असते. ह्या जाळ्याला जर धक्का लागला, आयदर त्वचा कोरडी होणे किंवा हात लागणे किंवा कुठल्याही प्रकारचा मार लागणे, ह्याच्यामुळे जर इथल्या रक्तवाहिन्या फुटल्या तर तिथून रक्तस्राव सुरू होतो. हा सुरू झालेला रक्तस्राव जर आपण वेळेवर नाही थांबवला तर तो थोडासा काही कॉम्प्लिकेशन्स क्रिएट करू शकतो, जसे की ज्याला आम्ही सिव्हिअर ब्लिडिंग म्हणतो. पण नाकातून येणाऱ्या रक्तस्रावाचे 2 टाईपमध्ये आम्ही त्याला डिवाईड करतो, जसं की अँटेरियर ब्लिडिंग आणि पोस्टेरियर ब्लिडिंग. अँटेरियर म्हणजे नाकाच्या पुढील भागातून येणारं ब्लिडिंग आणि पोस्टेरियर म्हणजे नाकाच्या मागील भागातून येणारं ब्लिडिंग. अँटेरियर ब्लिडिंग हे कंट्रोल करायला सोपे असते, ज्याच्यामध्ये आपण काही ॲज अ डॉक्टर आम्ही काही मेजर्स करून ते थांबवतो. आणि जसं आपण फर्स्ट एडमध्ये बघितलं की घरी पण आपण हे ब्लिडिंग थांबवू शकतो. पण मागील भागातून येणारं ब्लिडिंग हे थांबवणं थोडं अवघड जातं. आता पुढून येणारं ब्लिडिंग कसं थांबवता येतं? एक म्हणजे प्रेशरनी, दुसरं म्हणजे काही कॉटन टॅम्पून्स आम्ही पेशंटच्या नाकामध्ये ठेवतो आणि त्यांनी प्रेशर देतो. तिसरी गोष्ट जेल फोमच्याद्वारे आणि काही केमिकल्स ॲप्लाय करून, ज्याच्यामध्ये आम्ही सिल्वर नायट्रेटचा उपयोग करतो. ब्लिडिंग किंवा रक्तस्राव नाही थांबला तर मात्र इलेक्ट्रोकॉटरी करून, म्हणजेच तिथे इलेक्ट्रोकॉटरीच्याद्वारे एक चटका देऊन, जिथून ब्लिडिंग होते आहे तिथे चटका देऊन आपण ते ब्लिडिंग थांबवू शकतो. ह्याच्यानंतर ब्लिडिंग होऊ नये, जरी रक्तस्राव थांबला आहे पण ब्लिडिंग होऊ नये यासाठी आपण नाकामध्ये पॅक टाकतो, ज्याला नेझल पॅकिंग म्हणतात. हे पुढील भागात टाकले जातात, ज्याला अँटेरियर नेझल पॅकिंग असे म्हणतात. आता पोस्टेरियरली म्हणजे मागील भागात जर रक्तस्राव होत असेल तर त्याची कारणंही वेगळी असतात. कधीकधी अँजिओफायब्रोमा किंवा नेझल ट्यूमर ह्यासारख्या काही आजारांमध्ये असे रक्तस्राव होऊ शकतात. हे खूप रेअर असतात आणि थोडेसे एज 40च्या वरच्या पेशंटमध्ये हे दिसून येतात. किंवा काही अँजिओफायब्रोमा जो लहान वयातील मुलांमध्येही दिसून येतो. तर अशा काही पेशंटमध्ये अचानक होणारे रक्तस्राव हे अचानकपणेच डिटेक्ट होतात आणि हे डायग्नोसिस पण आपण त्यावेळेला करू शकतो. मी आज इथे तुम्हाला टेक होम मेसेज देऊ इच्छिते. जर घरामध्ये तुमच्या अचानक कुणाच्याही नाकातनं रक्त आले तर कृपया घाबरून जाऊ नका. तुम्ही हे ब्लिडिंग थांबवू शकता. जर तुम्ही घाबरलात आणि पेशंटही पॅनिक झाला तर ब्लिडिंग थांबवायला फार अवघड जाते.
कुठलंही ब्लिडिंग हे 3 ते 5 मिनिटाच्या मध्ये थांबू शकते जर आपण ते प्रेशर देऊन ज्या ब्लिडिंग पॉईंटवरती प्रेशर दिले तर ते थांबू शकते. आणि आपण या व्हिडिओमध्ये जसं डिस्कस केलेलं आहे त्याप्रमाणे तुम्ही फर्स्ट एड किंवा प्रायमरी ट्रीटमेंट ही घरीसुद्धा करू शकता. जर घरी हे ब्लिडिंग कंट्रोल नाही झाले तर डॉक्टर आहेतच, तुम्ही कधीही हॉस्पिटलला येऊन त्यासाठी ट्रीटमेंट घेऊ शकता. अशा प्रकारचे काही इंटरेस्टिंग व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आमच्या संकल्प हॉस्पिटलच्या इंस्टाग्रामला फॉलो करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.